तर नमस्कार मित्रांनो, मी त्याच्यात स्वागत करतो पुन्हा एका आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आहे व्हिएतनाममध्ये. तुम्हाला थंबनेल बघूनच कळालं असेल की आपण कुठे आहे ते. आणि ही व्हिडिओ पूर्ण व्हिएतनामला आपण कसं आलो, कशा प्रकारे आपलं चेक इन झालं, इंटरनॅशनल एअरपोर्ट कसं आहे ते तुम्हाला मी दाखवलं आहे. तर तुम्ही बघा, फर्स्ट टूर आहे माझी आणि कशा प्रकारे होते आहे तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. तर पूर्ण व्हिडिओ बघा, शेवटपर्यंत बघा. चला तर मग व्हिडिओच्या शेवटी भेटू. तर आम्ही आता पोचलो आहे इंटरनॅशनल एअरपोर्टला, टर्मिनल 2ला. ते आम्हाला सोडायला आलेत. आई वहिनी आहेत आणि इथे मम्मी आहे. आम्ही आहे का ते नंदिनी आहे आणि पुढे पप्पा चाललेत आहेत. तर 9 वाजता पोचलो आहे आम्ही इकडे आणि आमची फ्लाईट आहे 12:40ची. चेक इन चालू झालं आहे. तर आता आम्ही इकडून बाय करून आतमध्ये जाऊ. चला तर मग जर्नी स्टार्ट झाली आहे. तुम्हाला आम्ही दाखवेल एक एक स्टेप पुढे आम्ही कसं चाललो आहे. चला तर मग नंदिनी. जर्नी स्टार्ट होते. खूप सारे मेमरीज क्रिएट करणार आहोत आणि येणार आहोत. मजा येणार आहे खूप सारी. स्टेअर्स. चला तू ठेव आधी, आपल्याकडे टाइम आहे. आधी पहिलं दे ना चेक. सो इथे जे बोर्डिंग पासेस आहे ते दाखवलं आहे. असं जरुरी नाही आहे की प्रिंटआउटच असले पाहिजे, आपण मोबाईलने पण दाखवू शकतो इथे. आणि आता इकडे आपलं जे पण लगेज आहे ते लगेज जात आहे. सो आपण फ्री राहणार आहोत आता. आता आमचं चेक इन वगैरे झालं आहे सगळं. पूर्ण इलेक्ट्रिक वस्तूज वगैरे सगळं सेपरेट करायला लागतं. तर सगळं झालं आहे चेक इन. सगळं म्हणजे कसं झालं? सगळं म्हणजे तुम्हाला सगळ्या तुमच्या बॅग वगैरे सेपरेट ठेवायला सांगतो. नाही, मी सांगते. माझं ऐका. इलेक्ट्रिक्स वस्तू असतील लाईक आयपॅड, कॅमेराज, हे सगळं असतील ते वेगळ्या ट्रेमध्ये ठेवायचं. हां, सगळं चार्जर, आपले सनग्लासेस, सगळं ते वेगळ्या एका ट्रेमध्ये ठेवायचं. आणि आपले बॅग्स, लगेज जे असणार ना ते वेगळ्या ट्रेमध्ये ठेवायचं. नाहीतर मग तुम्हाला परत रिटर्न जावं लागणार. तसं आम्ही 2दा केलंय. आणि तुम्ही कपल येत असाल तर तुमच्या बायकोला पण वेगळं टाकायचं, त्यांच्यासाठी पण वेगळं असतं. मग अशी किरकिर नाही होता. चला जाऊया. तर इकडे इमिग्रेशन चेकिंग चालू आहे. आतमध्ये जायच्या आधी पासपोर्ट वगैरे सगळं चेक करून तुम्हाला आतमध्ये पाठवणार. आणि मगाशी झालं ते होतं लगेज चेक. ओके. तर आपण आफ्टर इमिग्रेशन एरियामध्ये आलो आहोत. तर इकडे तुम्ही बघता, तुम्हाला इकडे सगळे शॉपिंग्स, लक्झरियस शॉपिंग आणि तुम्हाला इकडे वेटिंग एरिया आहे की तुम्ही बसू शकता तुमची फ्लाईट लेट असेल तर. आणि इकडे वाव, तुम्हाला लुक दाखवतो मी. बघा, हे असं पण आपला जो बस डेपो आहे त्याच्यावरती कसं असतं तसं इकडे पण तुम्ही आराम करू शकता. समजलं? हे बघा उठला तो. गावचा बस डेपो कसा असतो, इकडे झोपायला वगैरे मिळतं, तसंच तुम्हाला इकडे
बघू शकता तुम्ही, रेस्ट करताय. कूल. तर इकडून आम्ही स्वीट घेतलं. स्वीट घ्यायला विसरलो जिकडे आम्ही स्टे करणार आहोत त्या ओनरसाठी. आणि इकडे आपल्या मॅडम बसल्या आहेत, बघतायत. बघूया काय बघतायत. काय झालं? वाड्या पण मग एवढी विचार काय कसला करतेस? काय बघते? हां, अच्छा, क्लोथ्स घ्यायचेत का? घे ना, उठ. हा नको, आपले करोड रुपये इकडेच संपतील. अरे बापरे. हां, हनॉईला जाण्यासाठी आम्ही 1 करोड 1 CR एक्सचेंज केले. इकडचे 1 CR, इकडचे 38,000. हो. या खायला. हां, इथे बघू शकता मागे, इथे बघू शकता मागे फ्लाईट्स आणि लगेज वगैरे पार्क होत आहेत. आता जस्ट आम्ही 1 सेकंदात तिकडे जाऊ. तोपर्यंत आम्ही खातोय फटाफट. आता 11 वाजलेत ना, 11 वाजले, 10:30 झालेत. सो आम्ही फटाफट खातो काहीतरी आणि मग जातो. थोडं फोटोज काढतो आणि मग जातो. बाय. इकडे गुसीचं सेक्शन आहे आणि फ्लोरलवाला पण आहे. गुसी फ्लोरल. हॅलो, इज दिस ट्राय? फ्रेग्रन्स बेस्ट सेलर लिहिले, बेस्ट सेलर. तर तुमचं इमिग्रेशन झाल्यावरती जरा पण कन्फ्यूज होऊ नका. इकडे रेस्ट करा. तुमची फ्लाईटचा टायमिंग जर लेट असेल तर थोडं इथे रेस्ट करा. आणि तुमचा जो गेट नंबर दिला असेल बोर्डिंग पासवरती, त्या गेट नंबरवर आपण जायचं. आणि गेट नंबर तुम्हाला असे हे बोर्ड दिसले इकडे तुम्ही बघू शकता. तुम्हाला तुमच्या गेटवर जायचं असेल तर त्या ठिकाणी जाऊ शकता. आरामात जायचं. काय कन्फ्युजन असेल तर विचारा. इकडे भरपूर तुम्हाला हेल्प डेस्क आहेत, तर तिकडे तुम्ही विचारू शकता. ठीक आहे, चला तर मग. हे बघा इकडे मागे लिहिलं आहे तुम्हाला कुठे जायचं, सगळं इन्क्वायरी करून व्यवस्थित जा. ठीक आहे, चलो बाय. तर आपला गेट नंबर आहे 69. तर इकडे 65 to 78 गेट नंबर इकडे आहे. तर आपण इकडे सरळ जाणार आहोत. फोटो चालले त्यांचे. ट्रॅफिक ओपन कर दिया आपको. त्यांना दिला ग्रीन सिग्नल. ग्रीन सिग्नल दिला त्यांना. हिला आहे ना, कधी पण बघते हिला नुसती घाईत सुटलेली असते. हो, तुम्ही बघता इकडे तुम्हाला मराठीमध्ये पण सांगतात, तर काहीच टेन्शन नाही आपल्याला. छत्रपती शिवाजी टर्मिनल, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स आहे. टर्मिनल. येस, तर मराठी तर पाहिजेच कंपल्सरी. सर्वात पहिला मराठी. मी मराठी, आपण मराठी. चला. तर हे अशा प्रकारचे एस्केलेटर आहेत. तुम्ही असं जाऊन सरळ चालत जाऊ शकता. तर आपला गेट नंबर 69 आहे आणि इकडे आपल्याला राईट साईडला जायचं आहे. हे 69A आहे ना? 69A, येस. B. Where is 69A? हाँ, 69A.
तर हे आहे आपलं गेट. जेव्हा टाइम होईल ना तेव्हा इथून जाणार आपण आतमध्ये. 69A हे डायरेक्ट तिकडे CS MIA टर्मिनल 2 T2. तर इकडून आपल्याला आज जायचं आहे. तर हा आहे 69A वेटिंग एरिया. तर तुम्हाला इकडे झोपायचं असेल तर तुम्हाला अशा प्रकारचे बेड्स आहेत अवेलेबल. तर तुम्ही इकडे झोपू पण शकतात. कुठे? ओके. तर इकडून बघता तुम्ही, आपल्याला इकडून असं जायचं आहे सरळ. इथे आपला जेट लागणार, आपली फ्लाईट इकडे लागणार. तर आपल्याला इकडून जायचं आहे. तर इकडे आपण चार्जिंग स्लॉटच्या शोधात चाललो आहे. बघूया. हां बघा इकडे आहे हे चार्जिंग स्लॉट. तर इकडे चार्जिंगला लावूया आपण आपला फोन. ऐका ना, हे असलं आपल्या घरी पण एक घ्यायला पाहिजे ना, छोट्यामध्ये मस्त वाटतंय. हां घेऊया मस्त वाटतंय. ते कमळ आहे बघ, हे उमळलेलं कमळ आहे आणि हे पाकळी आहे. हे बघ हे उमळलेलं आहे आणि हे बघ हे पाकळी आहे. हां हो घ्यायचं का? हो हो सगळं हो, काय नको काहीच नाही. सिंगापूरला जायचं का? सिंगापूर पहिला ही ट्रिप कंप्लीट करूया, मग सिंगापूरला जाऊया. समजलं? चलो. तर आपली फ्लाईट इकडे लागलेली आहे. इकडे तुम्ही बघता ही लाईन 69A. फ्लाईटचा टायमिंग आहे 12:40चा. तर आपली फ्लाईट इकडे लागली आहे आणि आपल्याला 12 वाजताच अनाऊन्समेंट केली आहे की तुम्ही तयार राहा करून. 12 वाजता किती वाजले? हे बघा परफेक्ट 12 वाजता त्यांनी अनाऊन्समेंट केली आहे. तर आता आम्ही लाईनमध्ये आहोत. फ्लाईट कितीची आहे? 12:40ची, 12:40ची. तर ही आहे लाईन आपली व्हिएतनामला जाणारी. आहेत भरपूर टुरिस्ट आहेत तसं बघायला गेलो तर इंडियामधून. चला तर मग जाऊया आपण. तर इकडे तुमचं बोर्डिंग पास चेक होतं. थँक्यू. तर आपलं चेक इन झालेलं आहे, तुम्ही बघताय. पुढून आज चाललो आहे आपण. आता लाईनमध्ये आहोत. बघता लाईन आतमध्ये एंट्री करायला. इथून आपण आता आतमध्ये एंट्री करणार आहोत. बघा हा आहे फ्लाईटचा डोअर. आपण आज जाणार. तर ही आहे आपली फ्लाईट. फुल फ्रीली आहे. मी तर एकदम फ्रीली व्हिडिओ काढतोय. केवढी मोठी, एवढी मोठी नसते का डोमेस्टिक? आता हा इकडे माणूस बसला. नंदिनी मला विचारते हा कोण आहे. तर मी बोलते तिला मला तर स्क्विड गेम मधला वाटतंय. सगळे बघतायत. इथे तुम्ही बघताय सीट आहे 6FED तो म्हणजे विंडो जवळचा. तर माझी आहे 35E आणि नंदिनीची आहे 35F. म्हणजे नंदिनीची विंडो आहे आणि माझी तिच्या बाजूला आहे. आणि इकडे तुम्ही बघता तुमचं लगेज ठेवायला इथे जागा आहे, वरती स्पेस आहे. हे बघा ठेवतायत लगेज. नंदिनी मला देणार की नाही विंडो जवळ बसायला? अच्छा ओके. तुम्हाला मी वाईड अँगलने दाखवतो. आता चेक करा.
हॅलो. ओके सीट. तिने इथे बसली आहे तिच्या सीटवरती. 35E आणि F आहे आपली. AC वगैरे. हां इकडे फॅन आहे. ओके. तर तुम्ही फर्स्ट टाइम बसताय फ्लाईटमध्ये, तर एक्सपिरियन्स कसा आहे? एक्सपिरियन्स तर छान आहे. आता बघू टेक ऑफ होईल तेव्हा कसं वाटतं. आणि तुम्ही एकटे ट्रॅव्हल करू शकता ना फ्लाईटने? करू शकतो आता. इझी आहे. इझी म्हणजे एकदम इझी आहे. काहीच नाही, फक्त चेक इन तुमचं व्यवस्थित झालं पाहिजे. तुम्ही डॉक्युमेंट्स तुमचे व्यवस्थित कॅरी करा. तुमची तिकीट वगैरे सगळं तुम्ही व्यवस्थित आणा. फक्त बोर्डिंग लागतं, फ्लाईट्स विचारतात आणि फ्लाईट तिकीट विचारतात. 3 गोष्टी. आणि तुमचं लगेज आहे ते तुम्हाला तिकीट्समध्ये तुम्ही जे घेतलं आहे केजीसमध्ये किती केजीस घेतलं आहे ते व्यवस्थित घ्या. ओव्हर केजीस झालं तर तुम्हाला पेमेंट करावं लागेल, नाहीतर मग तुमचं ते लगेज बाहेर काढून डायरेक्ट डस्टबिनमध्ये टाकणार ते लोक. ठीक आहे. तर मग तुमचं जेवढं वेट तुम्ही कॅरी करणार आहात तर तुम्हाला एक्स्ट्रा पे करावं लागेल ते तुम्हाला घेऊन जाण्यासाठी. आणि हे बघा विंडो सीट. बघा पहिल्यांदा गाडी में 5:30 स्मेल सहन नाही होते पहिल्यांदा. तर होईल ते सगळ्यांचे परफ्युम्स पूर्ण डोकं उठलंय. मला सांग नाही होत अजिबात. परफ्युम्स कुठला पण स्मेल. हे काढा आता बॅग लावू दे त्याच्यामुळे माझा पासपोर्ट आहे. ती बॅग गेली तरी चालेल पण माझा पासपोर्ट राहिला पाहिजे. परत जायचं इंडियामध्ये. तुझं पण देऊन ठेव माझ्याकडे. माझ्याकडे आहे. चालेल चला. तर मग हा आमचा फर्स्ट टाइमचा एक्सपिरियन्स. आणि तुझं पण इंटरनॅशनल फर्स्ट टाइम. तू ऑलमोस्ट एकच गेली आहेस ते पण सांग. इंटरनॅशनल माझा फर्स्ट टाइमच होता, बट काही डिफरन्स नाही आहे, सेमच आहे. तरी जर्नी आपली स्टार्ट झाली आहे. येस. आणि असेच आमचे पुढचे व्लॉग येतील. हा तर फर्स्ट व्लॉग होता एअरपोर्टपर्यंतचा. सो कीप वॉचिंग. एक्सायटेड कधी टेक ऑफ होत आहे. हां चला. तर इकडे अनाउन्समेंट करतायत सगळे व्यवस्थित बसलेत की नाही. फटाफट सगळ्यांना आवरायला सांगतात आणि बेल्ट लावायला सांगतात ही लोक. आपली फ्लाईट आहे 12:40ची. तर आपण तिकडे पोहोचू 4.5 तासांनी. सकाळचे 7 वाजता म्हणजे व्हिएतनामचे 7 वाजता. आणि आपल्या इकडचे किती 4:30 ना. आपल्या इकडचे 4:30 वाजतील तेव्हा आम्ही तिकडे पोहोचू. आणि व्हिएतनामचे 7 वाजलेले असतील. ठीक आहे. चला तर मग जाऊया. आपल्या बाजूला काका बसले ते पण महाराष्ट्र. Firmly towards you. Place the mask over your nose and mouth with a headband tightly around your head and breathe normally. ऑक्सिजन मास्क सुद्धा इकडून वरून पडू शकतो. जर put on your mask first, then assist others under your care. Áo phao được đặt bên dưới ghế ngồi của quý khách. Quý khách lưu ý không lấy áo phao ra khỏi vị trí khi không có thông báo của tiếp viên. The life vest is located under the seat. Passengers are requested not to remove the life vest from its location unless instructed by cabin crew. Trong trường hợp phải hạ cánh khẩn cấp trên nước, quý khách lấy áo và choàng qua đầu. In case of emergency ditching, to use it, slip it over your head like this. Vòng dây qua eo, cài khóa và thắt chặt dây. Clip on the waistband and pull it tight. Quý khách làm phồng áo phao tại cửa thoát hiểm. Trong quá trình thoát hiểm, quý khách lưu ý bỏ lại hành lý. Đối với hành khách ngồi hàng ghế có cửa thoát hiểm, cần lưu ý đọc kỹ hướng dẫn mở cửa thoát hiểm trong bản hướng dẫn an toàn bay và không mở cửa thoát hiểm nếu không có chỉ dẫn của tiếp viên. For those who sit next to emergency exit, please read the emergency exit instructions in the safety information card carefully and do not open the exit unless instructed by. Flight मध्ये लाईट्स ऑफ झाले आहेत. आपली फ्लाईट थोड्या वेळाने लगेच सुरू होईल. गणपती बाप्पा मोरया. आणि इकडे आपली फ्लाईट सुरू झाली आहे. आता रिव्हर्स गिअर मारलाय.
नेट बंद कर. ट्वेल्व 44 झाले आहेत आणि आता आपली फ्लाईट टेक ऑफ करते. बरं उडाला. हे काय आहे बघा. नाही चालतंय अजून. खाली फील होतं ना. फील होतं. टर्न मारतोय. येस. फिश कसे असतात तसे शेप आहे विमानाचा. चालतोच आहे. आता टेक ऑफ होतोय. तो बसणार. चला तर आपण आता इंडियाला बाय बाय बोलतोय. आपला हिंदुस्थान बघूया. फुल दिवाळीच वाटते रे आपल्या इंडियामध्ये ना. लाईट्स बघा. दाखवतो. हे लोक वॉटर बॉटल घेत आहेत. तर
आसानीचा. पण ढगातच आहे. ही बार झोपलेली एकदम वाकडे तिकडे. आता उठलोय आम्ही. 15 मिनिटांमध्ये आपलं डेस्टिनेशन येईल. सो बघूया आपण. तर आता आपली फ्लाईट लँड होणार आहे. तुम्ही बघता इथे हे पाथ ओपन झाले. आता आपण ढगाच्या आतमधून खाली जाणार आहोत. लँड करणार आहोत. ढग आता जवळ आले. तर हळूहळू आपण खाली चाललोय. तुम्ही बघताय हळूहळू खाली घरं दिसायला लागली आहेत. तर आपण आता थोड्या वेळात खाली उतरणार आहोत हनोईला.
ब्राऊन शेडचे घर आहेत म्हणून त्यांचं रेड रेड आहे वाटतं बाईकचे. होंडा हो, होंडाची कंपनी इकडे बघ. काय आहे? होंडा. होंडा. Ladies and gentlemen, welcome to Dubai International Airport, Hanoi City, Vietnam. The local time is 6:50 a.m. and the outside temperature is around 27 degrees Celsius. Please remain safe with the seatbelt fastened and do not open the overhead lockers until the aircraft will completely stop and the fasten seatbelt sign has been turned off. To take care when opening the overhead lockers, be collected. तर आपण लँड झालेलो आहोत फायनली. तर आपण आहोत हानोई एअरपोर्ट. चला काका, बाय बाय. मात्रे काका सेल्फी करता का आमचं तुमचाच काढते, तुमचाच काढते. हा देतो. तर आमचा प्रवास अगदी व्यवस्थित झाला आहे. आम्ही हानोईला पोहोचलोय. तर आता मेंबर्सची ओळख पण झाली. आपले महाराष्ट्रीयन्स पण भरपूर होते तिकडे. तर खूप छान छान ओळख पण झाल्यात आपल्या. तर आता आपण जाऊया हळूहळू पुढे. ठीक आहे म्हणजे रेस्ट रूम आहे, जाऊन ये. तर आता व्हिएतनामला पोचलो आहे. लेट्स सी पुढे कसं काय होतं आता आपलं बघूया. तर इथे तुम्ही बघताय हे व्हिएतनाम एअरलाईन्सचं कतारचा प्लेन. तर इकडे हे आहे व्हिएतनामचं एअरपोर्ट हानोईचं. तर इकडे अशा प्रकारे बॅग्स येतात जे आपण लगेजमध्ये टाकलेल्या आहेत. तर फायनली 30 मिनिट्सच्या वेट नंतर आपली ब्ल्यूवाली बॅग आलेली आहे. ही आहे आपली ब्ल्यूवाली बॅग. तर ती आपण आता घेऊ आणि जाऊ. तू तुझ्या नावाचं बोर्ड घेऊन असेल ना? माझ्या नाही, तुझ्या, तुमचा पण. ना नेम रीड करा. वेलकम टू पोचले हानोई इकडे. तर हा आहे आपला ड्रायव्हर आहे. तर तो आपल्याला पिकअप करायला आलेला आहे.
आपण जाणार आहोत त्याच्या कारमध्ये आपल्या हॉटेलला. Airbnb ॲक्च्युली बुक केलं आहे आम्ही. हॉटेल नाही आहे, Airbnb आहे, हॉटेल टाईपच, बट तिकडे ऑल फॅसिलिटीज असणार आहेत. Airbnb म्हणूनच आम्ही चूज केलं आहे. सो इकडे बघा सकाळचे असे वाटतं 10 वाजलेत, असं ऊन पण आहे. आणि चला आपण फायनली आम्ही बसलोय कारमध्ये. आता आपल्याला Airbnb सोडेल. इकडे तुम्ही बघता इंडियाचं स्टेरिंग राईट साईडला असतात, तर स्टेरिंग लेफ्ट साईडला आहे. हां, स्टेरिंग लेफ्ट साईडला. सही एकदम मस्त चालवते. हा ना. Your name? Excuse me. ना इंग्लिश येत नाही इकडे. इथे एअरपोर्टला पण आम्ही विचारलं वेअर इज एक्झिट, तर तो वाव 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 असंच करायला लागला. इकडे सगळ्यांनी जॅकेट वेअर केलेलं आहे बघा. एक पण असं खाली नाही, सगळ्यांनी जॅकेट वेअर केलेलं आहे ॲक्टिवावरती. बाईक अँड ॲक्टिवा. बापरे, इथे तर सगळीकडे चिकन चिकन चिकनच आहे. माझे तर वाट लागणार आहे. सगळीकडे चिकन भरलंय. फळांवरती जगावं लागणार आहे वाटतं 5 दिवस. हा पिकलेत काय? हा हा मग घ्या. आज सॉरी हाऊ मच? तीन बस होतील आता सध्या खायला. हो वेट वरती सांगतायत बाबा. वेट वरती असतं म्हणजे 14. Oh, 14. Yeah. Peanut butter. Don't have. Oh, लाना चाहिए था वहाँ से पीनट बटर. केळी ब्रेड घेतले. आता ह्याला लावायला काय नाही, जॅम पण नाही. सुपर मार्केट मध्ये जाऊन घेतलं तर काय, बनाना आणि ब्रेड साठी पीनट बटर पण नाही आहे. चलो ठीक आहे. बघा इकडची छोटूशी स्कूल. आय गेस स्कूलच आहे. स्कूलच असेल ना, पण ते एवढे मोठी मोठी मुलं आहेत अभ्यास करायला. नाही छोटे मोठ्या मुलांची स्कूल. हे पण स्कूलच आहे वाटतं. भगवान कहाँ आए हैं. सगळं ट्रान्सलेटर वरती चालू आहे. ना त्यांना कळत आहे इंग्लिश धड. इंग्लिश थोडं पण नाही कळत आहे त्यांना. आपल्याला शुगर चूज करायची आहे, त्याच्यामध्ये किती ओके टाकायची. ओके तर तुला बोलले पाहिजे ब्राऊन कॅफे लॅटे अमेरिकन.
या फिर कैफे लैटे ऑल्सो ओके. कैफे लैटे. मीडियम घेऊ की स्मॉल घेऊ? मीडियम. ते पण ट्रान्सलेट कर. पेमेंट काय बोलते बाई? हो, कॉफी घेण्यासाठी पहिल्यांदा एवढे एफर्ट्स घेतले असतील. पहिल्यांदा 15 मिनिटं गेले कॉफी. 20 ते 25 मिनिटं जर एक्सप्लेनच करत होतो तिला. हॅविंग टेक अवे. आपला 12 वाजताचा चेक इन टाईम आहे आणि इकडे आम्ही पोचलोय 8 वाजता 8:30लाच. तर आम्हाला बाहेर टाइमपास करायचा आहे. त्याच्यामुळे आम्ही इकडे तिकडे कॅफे शोधतोय खायला. पीनट बटर तर भेटतच नाही आहे कुठे. आम्ही ब्रेड घेतले आणि बनानाच घेतले तर 3. आणि मम्मीने दिलेत पराठे. सो ते पराठे कामाला येणार आहेत. भरपूर कामाला येणार आहे. आमचं लगेज आम्ही हॉटेलमध्ये ठेवलं आहे. नाहीतर आम्ही त्याच्यावरतीच ताव मारला असता. बिकॉज काही खाल्लं नाही ना त्यामुळे काही सुचत नाही. तिला तर काहीच नाही. तोंड बघा कसं झालं आहे पोळीचं. बघू लेट्स सी. एक्सपिरियन्स. आता हळूहळू एक्सपिरियन्स घेऊन नंतरला मग पुढे जाऊ. असं बघू. डोक्याला आता बसली. चला. कारण कोणाला काही कळतच नाही लँग्वेज इकडे. काहीच नाही. इंग्लिश तर कोणालाच नाही. इंग्लिश तर कोणालाच नाही कळत. त्यांच्या मग इंग्लिश आपलं त्यांच्या ट्रान्सलेटरमध्ये टाकून म्हणजे त्यांना समजतं. व्हिडिओ कॉल करा ना घरी. एक तर चार्जिंग पण यांची संपली आहे. इथे असेल ना प्लग. काय नॉनव्हेज तर नाही ना बाई. नॉनव्हेज सोडून सगळं द्या मला. नॉनव्हेज नाही व्हेज आहे. एक तर फ्लाईटमध्ये त्या बाजूच्या काकानी बाजूच्या काकांनी काय दिलं तुला? सुके बोंबील. तिला सांगितलं की कुरकुरे आहे तर हिने लगेच घेऊन तोंडात टाकले आणि नंतरला बघितलं तर मध्ये सुके बोंबील होते. बघूया. नाईस. मला काहीतरी चांगलं वाटलं. हे लेस आहेत ना, हे लेस आपले बेटर. पिया तुम्ही पण जरा रिफ्रेशिंग वाटेल. सिरियसली कुछ तो लगा भाई. थोडी थकावट दूर झाली आहे. तर आम्ही इकडे हनोईमध्ये एका कॅफेमध्ये आलो आहे. तर इकडे आम्ही 2 कॉफी घेतल्या. एक अमेरिकन कॉफी आहे, एक लॅटे कॉफी आहे. तर छान होत्या कॉफी. पण इकडे आम्हाला समजायलाच गेले 20 ते 25 मिनटं. होई नाव आहे. होई नावाची एक मुलगी आहे इकडे. ती ही कॅफे चालवते स्वतः. तर तिला इंग्लिश तर येत नाही. ती तिच्या लँग्वेजमधून ट्रान्सलेट करून आम्हाला सांगत होते इंग्लिशमध्ये आणि मी इंग्लिश टू व्हिएतनाम आम्ही तिला ट्रान्सलेट करून सांगत होतो. तर मग कॉफी पिली तर कसं वाटतं तुला आता? चांगलं वाटतं आता. मगाशी तोंड एवढंसं झालेलं, आता फुललं आहे. चला आम्ही इकडे कॉफी घेतली ही $40. माझी वाली $50ची आहे. 50,000. $50. हां 50,000ची कॉफी आहे फक्त. आणि ही $40,000. माझी 50 आहे. माझी जास्त चांगली आहे. $40,000 म्हणजे इंडियन करन्सीमध्ये किती झाले? किती आले? एक मिनिट. 150-200 रुपये. ते फोन दे तुझा. माझा पण चार्जिंगला आहे. $40,000 म्हणजे आपल्या कसं झाले 115 ते 20 रुपये. 115 ते 20 रुपये.
इंडियन करन्सीमध्ये. तर आम्ही इकडे खाल्ली आहे, प्यायलोय आणि खायला पण घेतलंय आम्ही. खायला काय घेतलंय? ब्रेड घेतलेत आणि बनानास. ब्रेड आणि बनानास घेतलेत. तर बघू हॉटेलला जाऊन दुसरं काहीतरी खाऊ. आणि मला माहित नाही, सगळीकडे नॉनव्हेजचा स्मेल येतोय कॉफी सोडून. नॉन व्हेजिटेरियन खाणारे जास्त लोक आहेत, त्याच्यामुळे इकडे सप्लाय जास्त आहे. आणि सगळीकडे स्टोर मार्केटवरती नॉनव्हेज असे वेगवेगळे अलग अलग फिश आहेत. आय डोंट लाईक. मगाशी स्क्विड उचललेला आहे एक, मला विचारत होती हे काय आहे, लगेच ठेवून दिला. ठीक आहे, चला जरा घरी कॉल करतो आणि घरच्यांना सांगतो व्यवस्थित पोचले करून. चला आपण भेटू, तुम्ही असेच व्हिडिओ बघत राहा. बाय. आणि आमचा एक्सपिरियन्स आम्ही असाच शेअर करत राहू तुमच्यासोबत. तुम्ही आमच्यासोबत थांबा. आज तर पहिला दिवस आहे, उद्या आम्ही दुसरीकडे जाणार आहोत, त्याच्यानंतर आम्ही दुसरीकडे जाणार आहोत. तर तुम्ही आमचे व्हिडिओ बघत राहा. 5 दिवस एक्सपिरियन्स कसा आहे ते. चला, आणि ही व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलला. आणि अशाच नवीन व्हिडिओ आपण घेऊन येत राहू. तोपर्यंत बाय, सी यू, टेक केअर. चलो बाय. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिएतनाममधून बाय करतोय आज तुम्हाला मी. ठीक आहे, एक्सपिरियन्स आहे, फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स कसा आहे. आत्ताच तर चालू झालंय. लोक चांगली आहेत, काही लोक चांगली आहेत, काही लोक घुरून बघतात कोण आहेत. हा म्हणजे आता मी फोन केलं होते घरी, तर त्यांना तेच मला बोलतात आता आम्ही त्यांच्यासाठी फॉरेनर झालोय. मी ते एक लहान मुलगी होती, आम्हाला बाय करत होती. नंदिनी खुश झाली लगेच, अरे ती आम्हाला बाय करते काय पण. अरे हा, मग तू केलंच नाही का? मी नाही केलं, तिने केलं. मी तर कन्फ्युज होती, मला करत होती की कोणाला करत होती. तुलाच करत होती ती. आतमध्ये आपल्या दोघांशिवाय कोण आहे का कॅफेमध्ये? हातशी. अच्छा, तिचं नाव काय? हुई. तर हा कॅफे आहे ह्या हुईचा. एक्सक्यूज मी, से हाय. तर हुईने खूप छान कॉफी बनवली, नंबर कॉफी होती. अमेरिकन कॅफे आणि ह्याच्यावर लिहिले जपान. कॅफे लॅटे संपली आहे, नंदिनी संपवून टाकली. आणि ते ही अमेरिकन आहे. सर चला तर हां, आणि आमच्या समोरच इकडे पोलीस स्टेशन आहे. काय मॅटर झाला तर लगेच घुसायचं, पण त्यांना समजवण्यातच माझा दिवस जाईल पूर्ण, त्याच्यामुळे काय मॅटर नाही. हे इथे आल्यापासून इथे जसं आहे इकडच्या लोकांसारखं राहायचं, साधं म्हणून राहायचं. परत आपल्याला इंडियामध्ये जायचं आहे. ठीक आहे, चला तर मग जाऊया. तर इकडे हे बघता तुम्ही, आपण लेफ्ट साईडने कार अँड बाईक चालवतो, हे राईट साईडने चालवतात. आणि यांच्या गाड्यांची स्टेअरिंग पण लेफ्ट साईडला असते, आपली राईट साईडला असते. सगळं उलट आहे इकडे. तुम्ही बघताय शॉप्स. पोगाटा, तू तिथे बोलले पोगाटा टी. आय गेस इकडे राईट कुठून आहे, पुढून राईट. फिश मार्केट, ह्यांचं फिश मार्केट. अच्छा, हे फिश मार्केट आहे यांचं इकडे. इकडे मेडिकल स्टोर आहे. सो इथे आलोय आम्ही, गुगल मॅपवरती टाकून शोधत आलोय इथे काय काय भेटतं ते बघूया आपण. आपल्याकडे अजून आहे 2 तास आहेत, सो इकडे एक्सप्लोर करूया थोडं. चला. लॉटे मार्ट.
लॉटे मार्ट. सिहान बँक. इकडचा बाजार मार्ट आहे. मार्ट अगेन आम्ही गुगल ट्रान्सलेटरच्या मदतीने आम्ही इकडे वरती आलोय क्लोथ सेक्शन मध्ये. सो एक्सप्लोर क्लोथ सेक्शन. करा मग इकडे गुसीचं सेक्शन आहे आणि फ्लोरलवाला पण आहे. गुसी फ्लोरल. हॅलो, इज दिस ट्राय? फ्रेग्रन्स बेस्ट सेलर लिहिले. बेस्ट सेलर त्यांचे शॉप बघा. $64. माझं बेरी झालंय त्याचं बघ काय. ग्रा तर आता आपण जाणार आहे ना. तात्या गेले. तात्या तात्या टायमिंग बघ. Your destination is on the left. खादडायला बसलेत तिकडे. अरे छोटू मित्र तुमचा. बघा काय दाखवते लोकेशन. नाही तर विचारा कुणाला तरी. हॅलो, त्यातलं आहे बोर्डिंग पास. माय फोटो घे. थँक्यू. बाय. से हाय. से हाय. सेकंड फ्लोर. ओके. सेकंड फ्लोर यांना फक्त ओके ओके. ही माझी हालत. तेच येतं. हसते माझ्यावरती. हसते. मला जमलं नाही ना म्हणून. आता भेटूया फ्रेश होऊनच. बाय बाय. टाटा. काळा पडलं बघ किती मी लगेच एका दिवसात. मी पण. इकडचं ऊन भयंकर आहे म्हणूनच इकडचे सगळे लोक जॅकेट घालून फिरतात. अम्ब्रेला घेऊन फिरतात. ओ माय गॉड. आता मी फ्रेश होतो. वाजले किती आहेत? 12 वाजून गेले. 12 वाजून गेलेत. सो आम्ही आता हे टाका. Zero, 7, 0, 4, 6. Operation failed. 0, 0, 7. ते तुला पाठवलं तो टाक ना. आली परत. अरे मम्मी तेच टाकते. हा. ओ
हो ते खालच्याच आहे. अच्छा थँक्यू थँक्यू थँक्यू. ओके ओके ओके. ओय ठेवा नाही तर ओके. हे काढते काय हे काढल्यावर ती लाईट जाईल. सो आपण आलेलो आहोत. आपले ब्रेड आणि ठेवूया, चप्पल काढूया. तर मित्रांनो फायनली मी रूमवर पोहोचलेलो आहे. आता फ्रेश वगैरे होईल. तर ही व्हिडिओ कशी वाटली तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा आपल्या व्हिडिओ अशा येत राहतील. आणि ही रूम तुम्हाला मी दाखवेन, नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेन. रूमची स्पेशल व्हिडिओ बनवेन, कशी रूम आहे, काय काय आहे आपल्या स्टेमध्ये. तर व्हिएतनाममधला पहिला दिवस कंप्लीट झालेला आहे आपला. अशाच व्हिडिओ आपल्या येत राहतील. चला तर मग बाय, भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. चला.